ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नाम्ने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेम प्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरत्रिषे नमः। पंचतत्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकं। हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आजच्या ह्या नित्य साप्ताहिक सत्संगामध्ये इस्कॉन नाम हट्ट केंद्र राजापूर तर्फे। आपण मागील अनेक सत्र पाहतोय। आय थिंक जवळजवळ आजचं 26वं सत्र आहे, बरोबर? आणि इतरत्र गावी घेतली ती वेगळी। तर आजचं सत्र आहे मानवाचे 24 गुरु जे भगवान दत्तात्रय दत्त दिगंबर यांनी कोणाला उपदेश केलाय? यदू महाराजांना। म्हणजे ज्या यदू कुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने पुढे अवतार धारण केला त्यांचे पूर्वज यदुवंशीय यदू महाराज यांना हा उपदेश केलेला आहे। आणि सकल मानवाच्या कल्याणासाठी हा उपदेश यातील प्रत्येक गुरु अतिशय महत्त्वाचे आहे। तर आजच्या सत्राला आपण आज सुरुवात करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 मी म्हणेन माझ्या बघून तुम्ही रिपीट करा। पृथ्वी वायुराकाशम पृथ्वी वायुराकाशम आपोग्नि चंद्रमारवी आपोग्नि चंद्रमारवी कपोतो अजगर सिंधु कपोतो अजगर सिंधु पतंगो मदकृद्गजः पतंगो मदकृद्गजः मधुहा हरिणो मीन मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भक पिंगला कुररोर्भक कुमारी शरकृत सर्प कुमारी शरकृत सर्प पूर्णनाभि सुपेशक्र पूर्णनाभि सुपेशक्र एते मे गुरवो राजन् एते मे गुरवो राजन् चतुर्विंशतिराश्रिता शिक्षावृत्तिभिरेतेषाम् अन्वशिक्षं ह्यात्मनः
या 3 श्लोकामध्ये मानवाचे 24 गुरूंचं वर्णन आहे. तर जे आज पहिल्यांदा झालेले आहेत त्यांच्यासाठी मी सांगतो, आपला यूट्यूब चॅनल आहे प्युअर डिवोशन मराठी. इंग्रजीमध्ये यूट्यूबला टाईप करा प्युअर डिवोशन मराठी. त्यावरती या सत्रातील तुम्हाला याच्यापूर्वीचे 25 प्रवचन ऐकायला भेटतील. तर आतापर्यंत आपण जवळजवळ 21 गुरु अभ्यासलेले आहेत आणि आता शेवटचे 3 शेष आहेत. पैकी आज जे गुरु आपण अभ्यासणार आहोत त्यांचं नाव काय आहे? कोण सांगेल? ज्याला श्लोक पाठ आहे तो सांगेल. सर्प. व्हेरी गुड. अभिनंदन. या दोघांसाठी 3 वेळा हरिबोल बोलूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. तर आजचे गुरु कोण आहेत? सर्प. आणि त्यांची खासियत मी सांगेन. हे जे गुरु आहेत हे विशेषतः संन्यासांनी कसं जगावं याच्यासाठी, त्यामुळे गृहस्थांनी जास्त मनावर घेऊ नका. हे सगळं संन्यासांसाठीच आहे. आणि आजचं जे लाईफ स्पॅन पाहिलं किती आहे ॲव्हरेज? 70 ते 80. 80 धरूया आपण. चला 60 धरत नाही. पूर्वी 60 सांगायचो. 80 धरूया. कारण आता आम्हीच 50 झालो. तर त्याचे 4 भाग केले तर पहिले 20 वर्ष ब्रह्मचारी आश्रम, त्याच्यानंतर 40 वर्ष वानप्रस्थ प्लस गृहस्थ आश्रम, असं 2 धरतो. आणि मग 60 नंतर किती काय? संन्यास. म्हणजे 60 नंतर सगळ्यांनी ऍटलिस्ट काय संन्यास घेतलाच पाहिजे. बरोबर की नाही? 40 वर्ष गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ गृहस्थ जे काय असेल ते. आज वन राहिली नाहीत वानप्रस्थ व्हायला. वनामध्ये पण आपण गेलो तर मोबाईलची रेंज शोधत फिरतो. वनामध्ये भगवंतांना शोधायला गेलं पाहिजे. मागच्या सत्रात मी सांगितलं तसं ध्रुव महाराज गेले होते वनामध्ये. ठाम मोबाईल सर्वांनी बंद करायचे, आमचा कडक नियम आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजचं सत्र सुरुवात करण्यापूर्वी आज आपल्याकडे खूप सुंदर पांडुरंगाचे भक्त आलेले आहेत. श्री विश्वास सुतार पाचलचे आहेत ते. तर पांडुरंगाचे भक्त जे असतात ते आपण सगळे पांडुरंगाचेच भक्त आहोत. तर भगवंतांच्या प्रेमामध्ये खूप डबडबलेले असतात. तर हे डबडबलेलं जे आहे ते आपल्या संत वाङ्मयामध्ये गवळणीच्या आशयानं खूप सुंदर वर्णन केलं गेलं आहे. तर भगवंतांच्या प्रेमाखातर गोपींचं जे प्रेम होतं भगवंतांसाठी त्याची सीमा कोणी गाठणंच शक्य नाही.
बोलो श्री राधा श्याम सुंदर भगवान की जय हो। तर असं सुंदर जीवन जिथे आहे त्याचं नाव आहे गोलोक वृंदावन. काय नाव आहे? जर या भौम वृंदावनावरती एवढा प्रेम असेल, जो संतांना वेडापिसा करत असेल, तर ते साक्षात जे गोलोक वृंदावन आहे तिथं गेल्यानंतर काय आनंदोत्सव असेल विचार करा. ह्या कुठच्या लीला आपण गायल्या भौम वृंदावन. असं भौम वृंदावन गोलोक वृंदावन मध्ये भेद नाहीये, पण इथं ह्या भौम वृंदावनावरती जीवन आपण जे आचरण करतो ते आचरण करत असताना किती कष्ट आपल्याला भोगावे लागतात. ते कष्ट कुठे नाही आहेत? गोलोक वृंदावन मध्ये नाही आहेत. तिथं बस भगवंतांसोबत नित्य आनंद सोहळा, नित्य आनंद सोहळा. आणि सगळ्यात
खूप आनंद असतो तो म्हणजे भगवंतांचा सखा बनून त्यांच्याबरोबर राहण्यामध्ये. गोपाळ. तर असं हे जीवन जे आहे ते खूप सुंदर जीवन आहे. आणि म्हणूनच जे संन्यस्त जीवन जे आहे ते पूर्णपणे भगवंतांच्या प्रेमा भक्तीमध्ये झोकून देण्यासाठी कसं आपण त्याची पूर्वतयारी केली पाहिजे याचं आजच्या गुरूंच्या उदाहरणावर आपण शिकणार आहोत. आजच्या गुरूंचं नाव काय आहे? सर्प. ग्रंथराज श्रीमद भागवतम की जय हो. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11 अध्याय 9. अध्यायाचं शीर्षक आहे सर्व भौतिकतेपासून अनासक्ती. जोपर्यंत आपण सगळ्या भौतिकतेपासून अनासक्त होत नाही तोपर्यंत आपण भगवंतांचं प्रेम हृदयात अनुभवू शकत नाही. दोन्ही गोष्टी तुम्हाला एकत्र मिळणार नाहीत. बरं, ऍक्च्युअली भगवंतांपासून दुरावा करून काहीच मिळत नाही कोणाला. कारण आपण भगवंतांपासून दुरावा निर्माण करून काय करतो? फक्त भौतिकता आपलीशी करण्याचा प्रयत्न करतो. भौतिकता म्हणजे काय? बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, पैसा अडका, कुटुंब, त्याचे नातेवाईक आणि हे ते सगळं, समाज, देश, लावला. इंद्रिय सुख भोगण्याच्या सगळ्या सुविधा ज्याच्यामध्ये मोडतात ते जीवन म्हणजे भौतिक जीवन. मटेरियल लाईफ म्हणतात त्याला. आणि मटेरियल लाईफ इज फुल ऑफ मिजरीज. काय? भौतिक जीवन आहे पूर्णपणे दुःखाने. कोणी सुखी नाही ते, कोणी सुखी नाही. आज आपल्याकडे 2 सिनियर व्यक्ती बसलेले आहेत. एक आहेत सिव्हिअर डायबिटीसनं गांजवलेले, एक आहेत ते पण डायबिटीसनं गांजवलेले आहेत, आणि अजून इतर अनेक आजार. तुमच्या माझ्यापैकी अनेक जण गांजवलेले आहेत. गांजवलेले म्हणजे काय? गंज चढतो माहिती ना लोखंडाला. मग ते लोखंड गंजवून सडतं. तसंच राहिलं समजा ते पडून तर काय होतं? त्याला गंज चढून चढून. आणि मग ज्यावेळेला आपण ते बाहेर काढतो आणि हातोडी घेऊन ठोकतो त्याला किंवा तापवतो त्यावेळेस पूर्वी जर समजा ते 100 ग्रॅम लोखंड असेल तर आता शिल्लक किती राहतं? 10 ग्रॅम. 70 पण नुसती गंजच राहते, कधी कधी पावडरच होऊन जाते. आपण सगळे गांजवलेले आहोत या मायेच्या दुःखांच्या कसाड्यामध्ये, पिढ्याने त्रासलेलो आहोत. आणि या अशा वाळवंटामध्ये, भौतिक जीवनरूपी वाळवंटामध्ये जर कुठे मरुस्थळ असेल, ओयासिस ज्याला म्हणतो वाळवंटातील, तर ते म्हणजे भक्तांचा संघ, वैष्णवांचा. अवतीभोवती कुठेही जावा तुम्ही, फक्त तप्त वाळवंटाना तुम्हाला दाह होणार. आणि एकमेव शीतल अशी छाया, शीतल असा प्रकाश, शीतल असा अनुभूती आपल्याला ते कुठे? भगवंतांच्या भक्तांच्या संघामध्ये. कारण तिथं स्वतः भगवान श्रीकृष्ण प्रकट झालेले असतात आपल्या भगवंतांच्या, आपल्या भक्तांच्या उद्धाराकरता, त्यांच्यावरती कल्याण करण्याकरता. थोडा आत सरका, सगळे गॅप्स भरून काढा मधले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आजचा श्लोक सुरुवात करूया, नाहीतर प्रस्तावनेतच 1 तास निघून जाईल. हरे कृष्ण. ग्रंथराज श्रीमद भागवतम स्कंद 11 अध्याय 9. अध्याय शीर्षक आहे सर्व भौतिकतेपासून अनासक्ती. सर्व भौतिकतेपासून अनासक्ती म्हणजे काय तुम्हाला कळावं म्हणून थोडासा प्रपंच. एकचार्य निकेतः स्याद प्रमत्तो गुहाशयः अलक्ष्यमाण आचार्यैर् मुनिर एक अल्पभाषणः. एकचार्य निकेतः स्याद प्रमत्तो गुहाशयः अलक्ष्यमाण आचार्यैर् मुनिः एक अल्पभाषणः. एक एकटा शारी भ्रमण करावे, अनिकेतः गृह नाही ज्याचे, स्यात असो अप्रमत्तः अप्रमत्त, दक्ष गुहा आशय एकांतात, अलक्ष्यमाणः ओळखू येत नाही, आचार्य त्याच्या आचरणाने, मुनिही मुनी एकः एकटा, अल्प अल्प भाषणः संभाषण. साधू पुरुषाने एकट्याने राहून सदैव भ्रमण करीत राहावे. त्याने निश्चित असे निवासस्थान
त्याचे निश्चित असे निवासस्थान असू नये. त्याने दक्ष राहून एकांतात वास करावा आणि कोणाच्याही दृष्टीस पडणार नाही अशा रीतीने जीवन व्यतीत करावे. त्याने मितभाषी राहून अनुयायांना सोबत न घेता भ्रमण करावे. कुमारिकेच्या हातातील कंकणांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते की संघर्ष आणि कलह टाळण्याकरता सामान्य योग साधना करणाऱ्या साधू संतांनीही एकटेच राहावे. अर्थात सामान्य योग साधना करणाऱ्यांनी एकमेकांचीही संगत धरू नये. या श्लोकात मनुष्य भयाने एकांतात राहणाऱ्या सर्पाचे उदाहरण अप्रत्यक्षपणे घेतले आहे. यावरून साधूने भोगवादी लोकांच्या संगतीत राहू नये हे स्पष्ट होते. साधूचे कोणतेही निश्चित असे निवासस्थान नसावे आणि त्याने लोकांच्या दृष्टीआड राहून संचार करावा. भौतिक अस्तित्वातील कार्ये हेच मनुष्याच्या दुःखांचे मूळ कारण आहे. अशी कार्ये त्याच्या जीवनाचे सर्वोच्च ध्येय असणाऱ्या कृष्ण भावनेचा विनाश करतात. म्हणून त्याने भौतिक समाज, मैत्री, प्रेम याविषयीची दृढ आसक्ती तोडून टाकली पाहिजे आणि वैराग्याचा अभ्यास केला पाहिजे. पुढे त्याने कृष्ण भावनेच्या तत्वांचा आश्रय घेतल्यास त्याच्या मंगलमय जीवनाचा शुभारंभ होईल. मनुष्य जेव्हा वर्णाश्रम धर्मानुसार जीवन जगू लागतो तेव्हा ते त्याचे आत्मानुभूतीच्या मार्गावरील पहिले पाऊल असते. दुसऱ्या शब्दात त्याने ब्रह्मचर्य अथवा संन्यासी होऊन कामजीवनाचा त्याग करावा अथवा प्रामाणिकपणे ग्रस्त आश्रम अनुसरून कामजीवन संयमित करावे. मनुष्याने आपली विहित कर्तव्ये आणि वैयक्तिक जीवन संयमित न केल्यास त्याच्या जीवनात केवळ गोंधळच माजेल आणि मग तो आध्यात्मिक प्रगती करू शकणार नाही. भौतिक जगातील प्रदीर्घ निवासामुळे जीवाची समाज, मित्र बांधव आणि स्त्री पुत्रांधिकावर आसक्ती जडलेली असते. या तीनही गोष्टी दिव्य ज्ञानाच्या प्राप्तीसाठी आणि आध्यात्मिक जीवनाच्या प्रगतीसाठी अत्यंत बाधक असतात. भक्ताचे कार्य अकार्य कोणते ते श्री चैतन्य महाप्रभूंनी स्वतःच्या उदाहरणाने शिकविले आहे. महाप्रभूंनी दिलेल्या उपदेशांचे पालन करणारा मनुष्य सर्वोच्च पूर्णत्व प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे मनुष्याने साधारण सामाजिक प्रथांच्या स्तराच्याही वर स्थित झाले पाहिजे, कारण या प्रथा त्याला व्यर्थ भोग विलासांच्या गर्तेत ढकलतात. खूप गहन असा मतितार्थ आहे या श्लोकामध्ये. आपण पाहूया शब्दशः. साधू पुरुषाने एकट्याने राहून सदैव भ्रमण करावे. त्याचे निश्चित असे निवासस्थान असू नये. त्याने दक्ष राहून एकांतात वास करावा आणि कोणाच्याही दृष्टीत सापडणार नाही अशा रीतीने जीवन व्यतीत करावे. त्याने मितभाषी राहून अनुयायांना सोबत न घेता भ्रमण करावे. काय सांगितलंय? एकचार्य अनिकेतः. संन्यासी कसा असला पाहिजे? एकचारी. चरण करणे म्हणजे भ्रमण करणे. एक म्हणजे एकटा आणि आपण सगळे कोण आहोत? द्विचारी म्हणजे कोण? गृहस्थ. द्विचारी म्हणजे कोण? खूप सुंदर शब्द प्रयोग केलेला आहे भगवंताने. साधूने कसं असावं? एकचारी. तर प्रभूजी कोणालाही न घेता एकटे जातात तिकडे. मला वाटलं की लागले पंढरपूरच्या वाटेला. आम्ही थोडंफार ऐकतो त्यांच्या लेखा बाळांकडनं, सुनेकडनं त्यांची महती. तर साधूनं एकचारी असलं पाहिजे. लवाजमा गोळा करून नाही फिरायचं. चेले घेतलेत, संदुका घेतल्यात, बॅगा घेतल्यात, अटॅची घेतल्यात, नाही. एकचारी असलं पाहिजे. कोणी? हे कोणाबद्दल बोलतोय आपण? तुम्ही बनणार की नाही? बनणार की नाही? नाही बनणार. श्रीकांत भाई म्हणतात मी नाही बनणार आहे. बरं, मग काय होणार ते आजच्या प्रवचनात ते पण कळेल. जो संन्यासी बनणार नाही त्याचं काय होतं तो पण कळेल आजच्या प्रवचनामध्ये. ठीक आहे, जे काय. जर तुम्ही भगवत भक्ती करत ग्रस्त राहिले तरी तुमच्यासारखा संन्यासी कोणी नाही. ते पण आहे शास्त्रामध्ये सांगितलेलं. पण ते केलं पाहिजे. नुसतंच मुंडी हलवून नाही. 16 वेळा जप केला पाहिजे. भगवंताचं मंदिर स्थापन केलं पाहिजे. 4 नियमांचं फॉलो केलं पाहिजे. कांदा लसूण सोडलं पाहिजे. भगवत भक्तीमध्ये जीवन समर्पण केलं पाहिजे प्रचारासाठी. देन एनी गृहस्था इज मोर दॅन अ संन्यासी. लक्षात. एकचारी असलं पाहिजे बिलकुल. पण शास्त्र जे सांगतायत हे कोणासाठी आहे? संन्यासासाठी, स्पेशली मायावादी संन्यासासाठी. पण भगवत भक्तीमध्ये आपण कोणत्या याच्यामध्ये शिकतोय? भगवत भक्ती शिकतोय. तर भगवत भक्तीमध्ये भक्तांनी झुंडच्या झुंडमध्ये एकत्र आलं पाहिजे. म्हणजे उलट आहे सगळा.
भगवत भक्तीमध्ये एकटं राहून चालणार नाही. भगवत भक्तीमध्ये लोकांनी झुंडचे झुंड एकत्र आले पाहिजे. जसे आज तुम्ही सगळे एकत्र आले आणि जोरदार हरे कीर्तन केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. यामध्ये आनंद आला जास्त की एकट्यानं बसून कुठेतरी कोपऱ्यात हरे कृष्ण करण्यामध्ये आनंद आहे? कशामध्ये आनंद जास्त आहे? भक्तांच्या समुदायामध्ये मृदंग करताल, हार्मोनियम, राम करताल घेऊन जोर जोरात उड्या मारून कीर्तन करण्यामध्ये खूप आनंद आहे. त्यामुळे एकचारी कोण आला? मायावादी संन्यास. नंतर सांगितलं अनिकेत. हा निकेत म्हणजे निवासस्थान, अनिकेत म्हणजे याचं घर नाही. पहिलं त्यांना एकचारी राहिलं पाहिजे. आणि भगवत भक्त पण करतात हा, हे असं काही नाहीये. इंद्रिय संयमन करण्यासाठी गरजेचं आहे. काही काळ एकांतवास. इव्हन अर्जुन सुद्धा 12 वर्ष गेला होता ना सगळ्यांना सोडून प्रपंचाला. मग त्या अवस्थेमध्ये त्यांना खूप शिक्षण घेतलं. अनेक प्रकारचे अस्त्र म्हणजे इंद्रदेवांपासून सगळ्यांना प्रसन्न करून प्राप्त करून भगवान शंकरांनी पाशुपतास्त्र वगैरे दिलं. ग्रस्त होते कोण म्हणजे असं नाही मी सांगतो म्हणून ते मायावादी संन्यासासाठी नाही, आपल्या सगळ्यांसाठी. देयर शुड बी अ बॅलन्स. बॅलन्स असला पाहिजे जीवनामध्ये. कुठच्या गोष्टीच्या आहारी जायचं नाही आपण. जीवनात एक बॅलन्स असला पाहिजे, तराजू. संयमी वृत्ती असली पाहिजे, सदाचार असला पाहिजे, धैर्यवान असलं पाहिजे, समचित्त असलं पाहिजे. तर साधू पुरुषांना एकट्यानं राहून भ्रमण करीत राहावे सदैव. त्यानं कधी घर बांधू नये. दुसऱ्याच्या घरात राहू. कोणासारखं? सर्पासारखं. बघा सर्प कधी घर बांधतो का? पण तो सदैव घरात राहतो. तुम्ही याला ऑब्जेक्शन घेता का? सर्प सदैव घरामध्ये राहतो पण तो स्वतः कधीच घर बांधत. कोणाच्या घरात राहतो? बीड दिसलं की आपल्याला भीती वाटते. वारुळ दिसलं की आपल्याला काय वाटते? भीती वाटते. हा सर्प असेल काय? हे कोणी बांधले असं? वारुळ मुंगे बांधते, वाळवी बांधते. बीड कोण बांधतं? उंदीर बांधतो. या आपल्यासारखे ग्रस्त. बरोबर की नाही? त्यांना एकचारी असलं पाहिजे. अनिकेत घर बांधू नये. का बरं घर बांधू नये? ते पुढे आलंय. त्याच्यातलं 3 शब्द मी घेतो. का घर बांधू नये? जर साधूनं घर बांधलं तर काय होतं? गृहारंभो हि दुःखाय. जसं तुम्ही गृहारंभ कराल तसं तुम्ही काय पडणार? दुःखामध्ये पडणार. आणि हे सत्य आहे. शादी का लड्डू जो खाए पछताए, जो ना खाए वो भी पछताए. गोड आहे की आंबट आहे तिकडे कोणच सांगू शकत नाही. ज्यानं खाल्ला तो पण रडतोय, नाही खाल्ला तो पण रडतोय. कारण गृहारंभो हि दुःखाय. ज्यानं ग्रस्त धर्माचा आरंभ केला त्यानं आपल्यासाठी दुःखांची मांदियाळी मांडून ठेवली. आता साधूच्या बाबतीत कशी होते बघा. आता साधू झालाय, घर त्याग केलंय आणि कुठे गेला? वृंदावनमध्ये वास करायला. कुठे गेला? आता मी धामामध्ये वास करणार. आणि तिथे घेतला आणि 2 बिघा जमीन घेतली. तिकडे बिघा म्हणतात, आपल्याकडे गुंठा म्हणतात. 2 बिघा जमीन घेतली आणि तिथं काय बांधला? मठ बांधला. जसं त्यानं भूमिपूजन केलं तसं शुक्ल काष्ट मागणं चालू झालं. बरोबर की नाही? म्हणजे त्याच्याकडे थोडंफार काय धन असेल पूर्वसंचित तर ते खर्च करून संपला विषय. आणि मग त्यानं काय? आता वृंदावनमध्ये जाऊन मी काय संन्यासी म्हणून जगणार आहे म्हणून घर बांधलं, मठ आश्रम बांधला. समजा झोपडी बांधली तर पाऊस सुरू झाला की त्याची डागडुजी करायला पाहिजे. त्याचं टेन्शन, भजन कधी करणार? जर पक्की बांधली तर त्याला रंगरंगोटी करायला पाहिजे. सण आले की गणपती आले, दिवाळी आली, दसरा आला, त्याला रंगरंगोटी केली पाहिजे, लिपापोती केली पाहिजे. आणि समजा साधू जर दुसऱ्याच्या घरात राहिला आणि त्याची बिचाराची चंद्रमौळी झोपडी असेल आणि पाऊस चालू झाला तर वळकटी गुंडाळी लागला वाटेला. बरोबर की नाही? काय असते साधूकडे? घोंगडी असते बस. गुंडाळी दुसऱ्या घराला वाटलं, आता तुझं पडू दे काय मोडू दे काय होऊ दे, आपल्याला काय करायचंय. पण तेच जर घर त्याचं स्वतःच असेल तर ते घर पण सोडता येत नाही. त्याचं रिपेअरिंग करायचं, त्याला धन अर्जित करायचं, काय करायचं. मग असा एक साधू पुरुष गेला वृंदावनमध्ये. 4 पैसे होते ते खर्चून काय केलं? झोपडी बांधली, आश्रम बांधला आणि चेले. आजकाल चेले भरपूर मिळतात.
चेल्यांची काही कमतरता नाही आहे. चेले जमा झाले आणि मग त्याला कळलं मग काय कोण फॅन लावतंय, काय एसी लावतंय, काय करतंय असं करून तर चेले जमा झाले. तर त्यांचं सगळं उदरभरण केलं पाहिजे. मठाधिपती त्यांचं जबाबदारी आहे. मग हे गेलेत कशासाठी? वृंदावन वास करायसाठी. पण चेले गुरु महाराज सांगत होते, सत्यकथा आहे बरं का. गुरु महाराजांचे एक फ्रेंड होते वृंदावनमध्ये, त्यांचं संभाषण सांगतो तुम्हाला. म्हणाले महाराज काय सांगू, हा आश्रम बांधल्यापासून माझी हालत बेकार झालेली आहे. म्हणतो माझे जे शिष्य आहेत ना त्यांना मी बाहेर जाताना 1 महिन्याचं राशन आणून देतो, हे 7 दिवसातच संपवतात. काय रोज हलवा पुरी करून खाल्लं डाळट्यातलं तुपातलं, मग काय होणार आहे. ह्यांना 1 महिन्याचं राशन आणून दिलं तर हे काय करतात 7 दिवसातच संपवतात. आणि त्यामुळे हा आश्रम चालवण्यासाठी धन इकट्ठा करणे. आणि मला कधी प्रयागराज, कधी दिल्ली, कधी मथुरा, कधी काशी, कधी अयोध्या, काय करतोय मी, भिक्षा मागतोय. गेलाय स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी, भगवत प्राप्ती करण्यासाठी. पण जसा गृहारंभ केला तिथं संन्यास येऊन सुद्धा काय केला, गृहारंभ केला. गृहारंभो ही दुःखाय, दुःख सपाटून मागे लागली. त्यामुळे जीवनामध्ये एका स्टेजमध्ये कुठेतरी आपण त्या घरापासून अनासक्ती डेव्हलप केली पाहिजे. मी घर सोडा असं म्हणत नाही, पण घरावरची आसक्ती सोडा. कारण ती आसक्ती आपल्याला जगू देणार नाही. आसक्तीचे बंध भयानक असतात. ती आसक्ती आपल्याला जगू देणार नाही. आणि म्हणून साधूनं एकचारी असलं पाहिजे, अनिकेत असलं पाहिजे. आणि अनिकेत असलं म्हणजे काय तोटा नाहीये. लक्षात, सापाला घर नाही असं कधी झालंय का. इथं वर्णन केलंय आचार्यांच्या तात्पर्यामध्ये की साप मनुष्याच्या भयानं कुठे राहतो, बिळामध्ये राहतो. पण तो स्वतःचं बीळ कधीच बनवत नाही, दुसऱ्यांना खोदलेल्या बिळामध्ये राहतो. कोण खोदतो बीळ, उंदीर. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, समजा एखादा साधू, मग तो भक्त आहे, अभक्त आहे, ढोंगी आहे, काय कसा आहे असू दे, तो आला तुमच्या घरामध्ये आणि तिथं त्याचं ओसरीवरती तुमच्या अंतरून घालून बसला, तर तुम्ही ते काय काठीवून हाकलणार आहात. आहे गृहस्थामध्ये तेवढी हिंमत आहे. सनातन धर्मामध्ये गृहस्थामध्ये हिंमत आहे साधूला घरात आलेल्या हाकलून लावायची. तसंच हा साप जो आहे ना तो गृहस्थरूपी उंदरांच्या बिळात शिरतो. भले त्या बिळामध्ये 10-12 उंदीर असले, त्यांच्यामध्ये हिंमत आहे सापाला हाकलून लावायची. त्या बिळामध्ये भले 10-12 जरी उंदीर असले तर त्यांच्यामध्ये हिंमत नाही. आणि मग त्या घरामध्ये तो आनंदानं राहतो. भोजनाची व्यवस्था पण फुकट झालेली असते. एक करून खातो. आणि मग सगळे गृहस्थ मेले, ठार झाले की दुसऱ्या घराला जातो. मज्जानो लाईफ, काय टेन्शनच नाहीये. तसं साधून जाऊन कुठच्या ग्रहस्थाला मरेपर्यंत ठार मारू नये तसं अपेक्षित नाहीये. पण कुठचा साधू घरी आला तर त्याला हाकलून नेण्याची संस्कृती आपली नाहीये. उलट जर तुम्ही सच्चे साधू असाल, भगवान भक्त असाल, तर ते ग्रहस्थ तुमची प्रेमानं सेवा करतील की नाही, निश्चित करतील. तुम्ही जर भगवंतांचे निस्सीम भक्त असाल तर ते ग्रहस्थ तुमची प्रेमानं सेवा करतील. परंतु तिथं आसक्त व्हायचं नाहीये. आपला तिथला कार्यभाग टपला की दुसरं घर शोधायचंय, बरोबर की नाही. कशावरती आसक्त राहायचं नाहीये. म्हणून एकचारी असलं पाहिजे. अनुयायी घेऊन नाही फिरायचं आहे. आणि अनिकेत असलं पाहिजे. घरदार बांधायच्या भंडात पडायचं नाही. घरदार बांधलं की आलं लगेच लफडं आलं. EMI, लाईट बिल, टेलिफोन बिल, पाणी बिल, रंगरंगोटी, कार्पेंटर, प्लंबर, हा तो न संपणारी गोष्ट. ह्या मी भौतिक गोष्टी बोललो ज्या निर्जीव आहेत. सजीवांशी नातं जपणं हे पण आलं ना गृहस्थाश्रमामध्ये एंट्री केल्यानंतर. ते तर महाकठीण कार्य आहे. आयुष्यभर एखादा पुरुष जो असतो तो आपल्या घरासाठी झिजत असतो. आयुष्यभर तो कधी काय करत नाही, आपल्या डोळ्यातली आसू आपल्या पुत्राला दाखवत नाही. का, आपला पुत्र खचेल. पण त्याच्या डोळ्यातली आसू त्याची पत्नी पाहत असते. त्यामुळे सगळ्यात संयमी व्यक्ती घरातली कोण असेल तर ती आई. लक्षात ना. तिला आपल्या पतीचे सगळे आत बाहेरच्या सगळ्या गोष्टी माहीत असतात. पण तो असा बाप कधी आपल्या पुत्राला आपलं दुःख दाखवत नाही. तो झिजत राहतो. आणि असा जेव्हा म्हातारा होतो, जर्जर होतो, व्याधीने ग्रस्त होतो, खोकायला लागतो, त्याला नवीन झालेली सुनबाई म्हणते, काय हो, हे सासरी बुवांना खूप खोकतात, मला बाई कंटाळा देतो.
त्यांची काहीतरी वेगळी व्यवस्था आपण करूया, बरोबर ना? गेस्ट हाऊस नाही तर वृद्धाश्रम, नाही तर आपणच दुसरं घर करूया. आणि मग एक दिवशी तो म्हणतो आपल्या पत्नीला, हे प्रिये, मी आता तुमच्यासाठी खूप काय काय केलेलं आहे. आता माझी इच्छा आहे की मला आता पांडुरंगाच्या भजनात लीन व्हायचं आहे, एकांतवास करायचंय, हरिभजन करायचंय. तर लगेच बायको हातात काटेच घेऊन, काय केलं तुम्ही आमच्यासाठी? आजपर्यंत तुम्ही काय असं केलं मोठं आमच्यासाठी जे दुनियेनं केलं नाही? मी त्यांना विचार नाही, जी 60-70 वर्ष केली ते सगळं गेलं मुसळ केरामध्ये. आणि सगळ्यांच्या घरची हीच अवस्था आहे. अजून कित्येक गोष्टी राहिलेल्या आहेत. धाकटीचं लगीन आहे, मग मोठ्याचं लगीन आहे, घरदार मोडायला आलंय. सगळ्या गोष्टी ते न संपणारी गोष्ट असते. प्रपंच म्हणजे न संपणारी गोष्ट, ती कधीच संपत नाही. तुम्ही पूर्ण जीवन दिलात तरी ती संपणार नाही. जसं की आमच्या डॉक्टरांच्या बाबतीत म्हटलं जातं, डॉक्टर जरी स्वतः सरणावर असला आणि पेशंट जर घरी आला, बेल वाजवला आणि जर बायकोनं दरवाजा उघडला, डॉक्टरना बरं नाही आहे, नाही मला जरा तपासू दे, मग मरू दे. पहिलं मला तपासू दे, मग मेला तरी चालेल तो डॉक्टर. तर तसंच घरातल्या प्रमुखाची अवस्था असते. तू मरायचं असेल तर मर, पण आधी आमचं कल्याण करून मर. आतापर्यंत तू काहीच केलेलं नाहीयेस, हे आणखीन वरती उपाधी असते. आतापर्यंत तू काहीच केलेलं नाहीयेस आहेस. तर अशा जीवनाच्या मागे लागून स्वतःच्या जीवनाचं होळी करून घेण्यापेक्षा भगवत प्रेमामध्ये जर आपण राहिलो आणि संसार केला, तर तुकाराम महाराज सांगतात तसं इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे काय आहे? सुखच सुख आहे. इहलोकी म्हणजे ह्या लोकी आनंदी आनंद, आणि परलोकी भगवत धामात गेल्यानंतर आनंदी आनंद. त्यामुळे ग्रहस्थाश्रमी राहा, पण भगवत भजन करत राहा. अन्यथा तुमची कोणासारखी अवस्था होणार आहे? बिळातल्या उंदरांसाठी काबाड कष्ट भरपूर केले आणि भली मोठी बिळं मारून ठेवली, 4-5 इकडे 4-5 तिकडे आतमध्ये कनेक्टिंग बिळं. आणि आणतोय धान्य भरतोय धान्य, आणतोय धान्य भरतोय धान्य. म्हणून उंदराला शेतकऱ्याचा शत्रू म्हणतात आणि सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. उंदीर काय करतो? तुमचं जसं लोंब्या आल्या की त्या फारा फारा ओढतोय आणि बिळात नेऊन भरतोय. सापाला कधी बघितलंय काय? 3-4 उंदीर एकदम मारून ठेवलेत आणि आता ह्यांचं लोणचं घालून मग निवांतपणे मी खाणार आहे. 3-4 उंदीर मारून ठेवतो नाही, मारला मिळाला पण खाल्ला गिळला, आता पुढच्या दाराला चला. ही साधू वृत्ती आहे. साठवणूक करणं ही गृहस्थ वृत्ती आहे. भविष्याची तजवीज, आणि ती भविष्याची तजवीज एवढं घोर रूप घेते की किती भविष्याची तजवीज केली तरी कोणाला ती पुरी पडत नाही. अजिबात पुरीच पडत नाही कधी ती. ते वाढतच जाते मारुतीच्या शेपटीसारखी यादी. किती तेल लावा, किती कापड गुंडाळा, मारुती शेपूट कशी वाढत अशी. अनिकेत अनिकेत राहण्याचे फायद्याने काय? घर पडायला आलं, वळकडी घेतली, लागला वाट्याला, मला काय करायचं? घर तुझं पडणार आहे, माझं कार्यभाग दुसऱ्या घरात. अशी घरं भरपूर आहेत, लोकांनी बांधून ठेवलेले भरपूर. जिथं जाल तिथं बिळ मारलेले इंद्रांनी, बरोबर नाही? तशी घरं भरपूर बांधून ठेवलेली मनुष्याने. आज हे नाही तर ते जास्त काय कुठं राहायचं नाही. अनिकेत गृहन्यायाचे स्यात असो अप्रमत्ता, दक्ष असलं पाहिजे. कशासाठी दक्ष असलं पाहिजे? की कोणत्याही बिळात शिरल्यानंतर त्या बिळावरती आसक्त व्हायचं नाही आहे. नाही तर बऱ्याच वेळेला आपण बघतो साधू पुरुष येतात आणि मग एखादा गृहस्थ पकडतात आणि तिथं महिनाभर राहतात, 2 महिने राहतात. तो बिचारा गृहस्थ आणि त्याची बायको चडपडत असतात. कधी बाबा काय ते हिंदीमध्ये एक पिक्चर आला होता, तुम कब जाओगे, अतिथी तुम कब जाओगे. तर अतिथी देव हो, तो कधी जाईल त्याची वाट पाहत असतात. तर एवढा पण अंत पाहू नये, म्हणजे त्या घरातले सगळे मरतील असं वागू नये. सगळ्यांना ठार मारूनच वाटायला लागला. नाही ते बिचारे भरडलेले आहेत मायाच्या जाळ्यामध्ये, ऑलरेडी भरडलेले आहेत ग्रस्त सगळे. त्यांना काय मारायचं? ऑलरेडी मेलेले आहेत सगळे. स्याद प्रमत्तो, त्यानं अतिशय दक्ष असलं पाहिजे. कशासाठी? की जर तुम्ही एखाद्या ग्रहामध्ये आसक्त झाले तर तुम्ही पुन्हा या मायाच्या गर्तेमध्ये अडकणार आणि मग हरिभजन कॉम्प्रोमाइज होणार. आपण कशासाठी संन्यास घेतलाय? हरिभजन करण्यासाठी. हरिभजन करण्यासाठी थोडासा निवारा आणि थोडासा काय न्याहारी एवढं भेटलं बस झालं.
बाकी कशामध्ये आसक्त व्हायचं नाही. मठ मंदिरं बांधून त्याच्या मॅनेजमेंटमध्ये तर कधीच आसक्त व्हायचं नाही. कारण तिथं घंटा वाजवणारे भरपूर येतात. प्रत्येक जण घंटा वाजवतो, हा माझा भाग आहे, हा माझा भाग आहे, हा माझा भाग आहे. अरे परमपूज्य श्री भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांनी ज्याला नित्य लीला प्रविष्ट झाले तेव्हा त्यांच्या अनुयायांनी काय केलं, मठाचे मार्बल काढून सुद्धा विकले. मठाला मार्बल लावलेले असे हे काढून विकले अनुयायांनी. लक्षात. गुरु कधी मरेल ह्याची वाट पाहत असतात. कोण? शिष्य लोक. मागच्या वेळेला मी कथा सांगितली तुम्हाला. असं भयानक आहे ते. त्यामुळे अनुयायी गोळा करायच्या फंदात पडायचं नाही. जेवढं आपल्याला होईल हरिभक्ती देत वाटत टाटा बाय बाय. तुळशीपत्र ठेवायचं. मी इथं प्रचार केला, हे ठेवलं तुळशीपत्र, चाललो पुढे. मी भरपूर लोक आहेत ज्यांना प्रचार करायचा आहे, ज्यांना भगवंतांना द्यायचं आहे, असे खूप लोक आहेत. कोणावरती आसक्ती ठेवायची नाही. कारण जशी आसक्ती ठेवला की गृहारंभो ही दुःखाय. आसक्ती म्हणजे गृह. आसक्ती म्हणजे काय? गृह. जशी आसक्ती ठेवला ती दुःख येणार. मग ते कोणी असू दे, भौतिक गोष्ट असू दे किंवा जिवंत व्यक्ती असू दे, आसक्ती ठेवली की दुःख येणार. तर दक्ष असलं पाहिजे की माझं हरिभजन कधीच कॉम्प्रोमाइज होणार नाही. मी आळशी बनणार नाही. मी प्रमत्त म्हणजे आळशी, अप्रमत्त म्हणजे दक्ष. मी कधीच अप्रमत्त बनणार नाही, आळशी कधीच बनणार नाही. गुहाशय हा एकांतामध्ये वास. गुहाशय म्हणजे जो गुहेमध्ये शयन करतो. कुठे? एकांत आवासामध्ये, गुहेमध्ये जो शयन करतो. आशय म्हणजे ज्यानं आश्रय घेतलाय, हा एक अर्थ आहे. कसं असलं पाहिजे साधूनं? गुहाशय. गुहेमध्ये एकांतवासामध्ये निद्रा घेतली पाहिजे, त्याचं ध्यान केलं पाहिजे, जप केला पाहिजे. आणि दुसरा आशय असा आहे, गुहाशय म्हणजे जे हृदयरूपी गुहेमध्ये जे राहतात सगळ्यांचे प्राणनाथ, ते भगवान श्रीकृष्ण, त्यांचा त्यानं आश्रय घेतला पाहिजे. गुहाशय म्हणजे काय? ह्या हृदयरूपी गुहेमध्ये कोण राहतात? आपल्या सगळ्यांचे प्राणनाथ भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या चरणकमलांचा त्यानं आश्रय घेतला पाहिजे. सदैव त्यांच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे, त्यांच्या छत्रछायाखाली राहिलं पाहिजे, त्यांच्या अधिपत्याखाली राहिलं, त्यांच्या चरणांना धरून राहिलं पाहिजे. भजो रे मन श्री नंदनंदन अभय चरणारविंद रे. भगवान श्रीकृष्णांचेच चरणकमल केवळ अभय प्रदान करू शकतात. दुसरं कोणी अभय म्हणजे भीतीपासून मुक्तता देऊ शकत नाही. म्हणून भगवान गोविंदाचे चरणकमल हृदयामध्ये घट्ट धारण करून ठेवले पाहिजे. आणि त्याच्याशिवाय पर्याय पण नाही. गुहाशय अलक्ष्यमाण. नंतर कसं असलं पाहिजे? अलक्ष्यमाण. हा म्हणजे ओळखू येतं का म्हणे की हा किती महंत आहे, किती पराकोटीचा साधू आहे, आणि किती ज्याला साक्षात्कार झाला असा आत्मसाक्षात्कारी पुरुष आहे, ज्याच्याकडे दैवी शक्ती आहे असा पुरुष आहे, की आजच मला पकडली असा नवसाधक आहे. काय सांगतोय? कोणालाही कळता का म्हणे. याच्यामध्ये सुंदर उदाहरण मला प्रस्फुटित होत आहे, ते म्हणजे दाशरथीचं. ज्या वेळेला महापूर्णांची कन्या सासरवाडीवरून आले श्रीपाद रामानुजाचार्यांकडे की हे गुरुदेव, मला माझ्या सासरचे लोक लय पिडतायत, माझे वडील तर आता देवाघरी गेलेत, तुम्हीच माझे पालक आहात. ते सांगतायत तू काही अहेर पण आणला नाहीस, हुंडा पण आणला नाहीस, कोण कामगार पण आणला नाहीस, त्यामुळे मला 4-4 किलोमीटर लांबून काट्याकुट्यातनं पाणी भरायला लावतात, धुणी भांडी करायला लावतात, आणि मला जमत नाही ते. आता तुम्हीच माझे पालक आहात, मला काहीतरी सोल्युशन द्या. तर त्यावेळेला दाशरथी रामानुजाचार्यांचा प्रमुख शिष्य, पट्ट शिष्यांपैकी 2 पट्ट शिष्यांपैकी एक, त्याने आज्ञा दिली, हे दाशरथी तू जायच्या घरी आणि सगळी मिनियल वर्क्स तू कर. महान पंडित ज्यांचे स्वतःचे हजारो लाखो अनुयायी होते. कोण? दाशरथी. गुरूंची आज्ञा आली, एकही शब्द भ्र न काढता. कारण त्यांनी त्याच्याच पूर्वीच्या साधल्या दिवशी पृष्ठा केली होती की सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. या गीतेतील चरम श्लोकाचा अर्थ गुरुदेव मला समजावून सांगा. सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे काय हे गुरुदेव मला समजावून सांगा. गोष्टीपूर्णाने कुरेशला ह्या गोष्टीचा अर्थ समजावून सांगितला होता. स्वतः रामानुजाचार्यांना या श्लोकाचा अर्थ समजावून सांगितला होता. आणि दाशरथी यांना सुद्धा श्रीपाद रामानुजाचार्यांनी गोष्टीपूर्णांकडे पाठवलं. पण दाशरथींच्या हृदयामध्ये अहंकार असल्यामुळे, ते ओळखल्यामुळे गोष्टीपूर्णाने त्यांना तो श्लोकाचा अर्थ सांगितला नाही. ते म्हणाले तुझ्या गुरुदेवांकडे जा, व्यवस्था करतील. त्यांना वाटलं तर तुला अर्थ सांगतील. मी त्यांना सांगितलं नाही. शिक्षा प्राप्त करताना हृदयामध्ये शिष्यानं कोणताही अहंकार बाळगायचा नसतो, नम्र राहिला पाहिजे. तर आले दाशरथी, म्हणाले असं असं झालंय, तुम्ही जाता मला सांगा. तर दुसऱ्या दिवशी आली कन्या. दाशरथी
उठ जा तिकडे, चल तिकडे जाऊन सगळं कामं करायची. हा कोण महान पंडित? आपल्याला नाही बस मुंडन केले, शिका ठेवले, तिलक मारले, धोती कुर्ता, महान पंडित ज्याचे लाखो अनुयायी आहेत स्वतःचे. जी गुरुदेव गेले त्या पोरी बरोबर गेले आणि अज्ञातवासात राहिल्यासारखे अतिशय साध्या प्रकारचे साधवस्त्र घालून तिथं सगळी कामं करू लागले. धुणी भांडी, जेवण बनवणं, केर कचरा, झाडलोट, शेण काढणं, पाणी आणणं एवढ्या लांबून, हे सगळे कार्यक्रम. आणि असं 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने, वर्ष गेलं. आणि एक दिवस त्या गावामध्ये एक कोणतरी मायावादी संन्यासी आला आणि तो भागवतावरती चर्चा करू लागला. तर हे पाणी घेऊन येत होते काट्याकुट्यातनं. ते थोडा वेळ राहिले म्हणे साधू संघ करूया. उभे राहिले तर ते मायावादी भाष्य सुनिले विष समान. त्यांना चिड आली. ते म्हणाले हे असं नाही मी सांगताय, ते हे असं आहे. त्याबरोबर एवढं दिव्य भाष्य ऐकून ते जे श्रोतेगण होते त्यांना माहिती होते की अशा प्रकारे दिव्य भाष्य केवळ दाशरथीच करू शकतो. त्यामुळे कोण आहात तुम्ही? दाशरथी समान प्रतिभावान तुम्ही कोण आहात? आणि असं चौकशी करता त्यांना कोण चुकलं की हे दाशरथी स्वतः आहे. कारण ती कन्येला पाचारण केलं, कुठे काम काय करता? अरे बापरे, एवढं वर्षभर तुम्ही आमच्या गावामध्ये राहून अशा प्रकारची मिनियल सर्व्हिसेस, एकदम खालच्या प्रतीच्या सेवा करतायत, तर तुम्ही चला आत्ताच्या आत्ता आम्ही जाऊन तुमच्या गुरुदेवांना सांगतो. म्हणाले नाही, मी येणार नाही, माझ्या गुरुदेवांनी मला आज्ञा दिलेली इथे राहून सेवा करायची. म्हणाले ठीक आहे, तुम्ही राहायचे, आम्ही जातो तुमच्यावर. आणि हे सगळं गावचे सगळे संत मंत आले श्रीरंगमला आणि यमुनाचार्यांना, आपलं रामानुचार्यांना भेटले. म्हणाले हे रामानुचार्य, तुमचा एवढा महान शिष्य दाशरथी तिथं पाणी भरतोय, कचरा काढतोय, शेण सारवतोय, जेवण बनवतोय, आणि तुम्हाला अजिबात दया कशी नाही? एवढा विद्वान माणूस, एवढा भक्त माणूस, एवढं वर्षभर आमच्या गावामध्ये अशी चाकरी करतोय, तुम्ही आत्ताच्या आत्ता त्याला काय करा, बोलून घ्या. त्यामुळे खूप खुश झाले. रामानुचार्य म्हणाले मी त्याला बोलून घेणार आहे, मी त्याच्याकडे येणार आहे. आणि रामानुचार्य आपल्या सगळ्या शिष्यांना घेतले आणि दाशरथीला भेटायला गेले. ही गुरुनिष्ठा असते, ही गुरुसेवा. करिष्ये वचनम तव. गीतेमधला प्रत्येक श्लोक, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे आणि जीवनामध्ये तो आचरणात आणला पाहिजे. गुरु आणि भगवंत त्याच्यामध्ये भेद करून नाही चढणार. या रुळाच्या 2 पटऱ्या आहेत. गुरु आणि भगवंत एक आहेत, रुळाच्या 2 पटऱ्या आहेत. दोन्हींना आपण समान भावनेनं त्यांचं तपश्चर्या पूजा विधी केलं पाहिजे. आणि श्रीपाद रामानुचार्य आले त्या गावी आणि दाशरथीनं त्यांच्या पायावर लोटांगण घेतलं आणि मग म्हणाले हे दाशरथी, तुला सर्व धर्मान प्रत्येज मामेकम शरणव्रज. या श्लोकाचा अर्थ पुढे बोलले नाही, टिंब. गुरुदेव, मला त्या श्लोकाचा अर्थ तुमच्या कृपेनं परिपूर्णरित्या कळून चुकलेला आहे. हा लक्षात. त्यामुळे भक्तीमध्ये पडून राहा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. भक्तीमध्ये काय राहा, बस इथं टिकून राहणं महत्वाचं आहे. येतात तसे जातात, पण जे टिकून राहतात ते पार पावतात. येणारे भरपूर आहेत, जाणारे पण भरपूर आहेत, पण टिकून राहणारे फार अल्प आहेत. आपण त्या टिकून राहण्यातलं बनलं पाहिजे. ते नळी फुंकली सोनाऱ्यासारखं होऊन नाही चढणार. जे काय श्रवण करतो ते हृदयात साठवलं पाहिजे, त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे आणि टिकून राहिलं पाहिजे. बस टिकून राहा. भले तुमच्याकडनं काय नाही जमलं ते चालतंय. दाशरथी तसं काय केलं होतं वर्षभर? काय केलं होतं? कुठचं अनुष्ठान केलं होतं? वेदमंत्र जपले होते की अजून काय केलं? काय नाही. गुरुने आज्ञा दिला जाऊन तिथं हंबल सेवा कर, नम्रपणे काय कर, सेवा चाकरी कर. माझ्या मुलीच्या घरी जाऊन, आज ती माझी कन्या आहे, बस गुरुंचं वचन ऐकलं. तर अलक्ष्यमाण साधून कधीही मी किती मोठा आहे दाखवून द्यायचं नाही. ते केलं की लगेच 4 गावचे अनुयायी गोळा होणार आणि मग म्हणणार ते आज आमच्या वाडीत या. जशी आमची ही निकिता, तिचे वार ठरलेले आहेत, महिनाभर लागलेले आहेत. आज आमच्या घरी या, आज तुमच्या मंदिरात या, आज तुमच्या घरी या, इकडे प्रवचन करा, तिकडे प्रवचन करा, झालं बट्ट्या बोळ सगळ्याचा. बरोबर की नाही? मला काय वाटतं, जास्त प्रवचन केलं म्हणजे तुमची भक्ती जास्त होणार की त्यांची होणार? त्यांना काय नाही, त्यांना टाइमपास पाहिजे फक्त आध्यात्मिक, म्हणून तुम्हाला बोलवतात. कोणी सिरियस नाही या दुनियेमध्ये. मग तुम्ही जर सिरियस असाल तर स्वतःच लक्षण काय करा, कासवासारखी.
कधी सांगतोय मी? संन्यास वृत्ती धारण केल्यानंतर. जास्त गाजावाजा करायचा नाही. जास्त गाजावाजा केला की काय होतं, मग प्रसिद्धी आली की आमंत्रण आली, आणि आमंत्रण आले की मग सगळं झालं, बरोबर की नाही? मग तुमचं वैयक्तिक भजन कॉम्प्रोमाइज झालं. ज्यासाठी तुम्ही घरदार सोडलंय 24 तास भजन करण्यासाठी, त्यासाठी 24/7 भजन करण्यासाठी, एकांतामध्ये आळवणी करण्यासाठी भगवंतांची अलक्ष मान आणि आचार्य म्हणजे आपल्या आचरणानं दाखवलं पाहिजे. आणि पुढे कसं असलं पाहिजे? मुनी म्हणजे मौनशील असलं पाहिजे ना, आणि दुसरं मननशील असलं पाहिजे. दोन्ही गोष्टी आहेत. मुनी म्हणजे सदैव हृदयामध्ये मनन करत राहिलं पाहिजे भगवंतांच्या लीला, त्यांचं नाम, त्यांचं गुण, त्यांचं रूप, भगवंतांचे वेगळे उत्सव जे आपण साजरे केलेत ते असं मननशील असलं पाहिजे सदैव. आणि त्याच्यापुढे काय सांगले? अल्पभाषण. हा अल्पभाषण. तर तुम्ही साप बघितलाय? साप तो कधीही गुहाशय म्हणजे एकांतात राहतो, पण जास्त प्रकट दिसतो कधी साप. कोबरा पूर्ण माझ्या जीवनामध्ये 48 वर्षांच्या जीवनामध्ये मी कोबरा फारच तर 7-8 वेळा पाहिला असेल. तुम्ही किती वेळा पाहिला? कोणीतरी पाहिलेलाच नाही बरोबर की नाही? म्हणजे तो किती आपला दृष्टांत देतो? नाही देत, बिलकुल नाही. एकांतामध्ये राहतो. तसं साधूंना एकांतामध्ये राहिलं पाहिजे. आणि अल्पभाषण. सापाला कधी बडबड करताना बघितलंय? करतो बडबड जास्त? एकदाच करतो सावायचं, त्याला जर राग दिला तर. एरवी तो मौन धोरण असतो, गप्प, अल्प आहे, मित भाषा असलं पाहिजे. भक्ताने जे उलट असलं पाहिजे, भक्ताने बडबडे असलं पाहिजे आमच्यासारखं. गुरु महाराज सांगतात, शास्त्र म्हणतात, भक्तांनी मित भाषा राहिले आणि मौन धरून बसले तर प्रचार कसा होणार? भक्तांनी सारखी बडबड केली पाहिजे, पण कशाची? कृष्ण तत्वज्ञानाची. ग्राम्य कथा नाही. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भक्ताने सदैव बोलत राहिलं पाहिजे, कीर्तन करत राहिलं पाहिजे, बरोबर की नाही? कीर्तनी सदाहरी कशाला म्हटलंय? मग जर मौन धरून बसायला सांगितलं, अल्पमित भाषी राहायला सांगितलं, मग कीर्तनी सदाहरी सांगितलं कशाला असतं? चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं नसतं. भक्ताने सदैव कीर्तनी सदाहरी असलं पाहिजे. अमानेन मानदेन कीर्तनी सदाहरी, सदैव कृष्णाबद्दल बोलत राहिलं पाहिजे. इथे कसं आहे माहिती? मग ते पितळीच्या किंवा तांब्याच्या भांड्याला जर घस लागली तर सारखं कात्या घासला की ते चकचकीत होतं. तसं ज्यावेळेला तुम्ही सदैव कीर्तनी सदाहरी राहाल, त्यावेळेला आपोआप तुमचा अंतरात्मा जो आहे तो पूर्णपणे दिव्य प्रकाशानं भारून गेलेला असेल भगवंतांच्या प्रेमानं. पुढच्या श्लोकात सांगतायत बघा, गृहारंभो हि दुःखाय विफलश्चा ध्रुवात्मनः सर्पः परकृतं वेश्यं प्रविश्य सुखमेधते. गृह म्हणजे घराचे आरंभ म्हणजे निर्माण, ही निश्चितच दुःखाय दुःख, विफलः वैफल्य, च आणि अध्रुव अनित्य, आत्मनः जीवाचे, सर्प परकृतम इतरांनी निर्मित, वेश्म घर प्रविश्य प्रवेश करतो, सुखम सुखात एधते राहतो. अनित्य भौतिक देहात निवास करणाऱ्या जीवाने सुखाचे घरकुल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या समोर वैफल्य आणि दुःखच वाढून ठेवले जाते. सर्प मात्र इतरांनी निर्मिलेल्या घरात जाऊन सुखानं राहतो. खूप सुंदर आहे. आपण जाऊया त्याच्या डेप्थ मध्ये. स्वतःचे घर बांधणे हे सर्पाच्या स्वभावातच नसते. या उलट अन्य प्राण्यांनी बांधलेल्या सुयोग्य अशा स्थानी तो राहतो आणि घर निर्मितीच्या कष्टापासून स्वतःला दूर ठेवतो. श्रील भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की भोगवादी मनुष्य अपार कष्ट सोसून वीज, मोटारी, विमाने इत्यादी नवनवीन गोष्टी निर्माण करतो. अंततः या सर्व गोष्टी कृष्ण भावनेचा प्रचार करणाऱ्या वैष्णवांच्या सोसायटीज आहेत. या प्रकारे कर्मी हे सदैव कष्ट शोषित राहणार आणि त्यांच्या काबाड कष्टाने उत्पन्न झालेल्या वस्तू भक्तगण भगवंतांच्या सेवेत नियुक्त करीत राहणार. भक्त केवळ पारमार्थिक सिद्धीसाठी प्रयत्नशील असल्यामुळे ते भौतिक प्रगतीसाठी व्यक्तिशः संघर्ष करीत नाहीत. तसेच त्यांना प्राचीन काळी अनुसरल्या जाणाऱ्या तपस्वी जीवनाचेही अंधानुकरण करण्याची आवश्यकता नाही. केवळ श्रीकृष्णांची उत्तमोत्तम प्रकारे सेवा घडावी एवढीच भक्ताची इच्छा असते.
भक्त स्वेच्छेने सुंदर भवने आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांचा स्वीकार करतात. ते स्वतःच्या वैयक्तिक आसक्तीपोटी नव्हे तर भगवत सेवेत त्यांचा उपयोग व्हावा यासाठी. हरे कृष्णा. यू आर डिस्टर्बिंग टुडे सो मच. किमान 25 वेळा तुझी एरझार झाली. जा मम्मीकडे जाऊन बस जा. तर अनित्य भौतिक देहात निवास करणाऱ्या जीवाने सुखाचे घरकुल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या समोर वैफल्य आणि दुःखच वाढून ठेवले जातात. 9 द्वारे को पिंजड़ा, तामे पंछी पवन. उडबे काय ते रैबे तो अचरज हे, उडबे तो अचरज कौन. ह्या 9 द्वारांच्या पिंजऱ्यामध्ये किती द्वार आहेत? ह्या पिंजऱ्याला, देहरूपी पिंजऱ्याला 9 द्वार आहेत ना. 2, 2, 4, 2, 6, 7, 8 आणि 9. 9 द्वारे को पिंजरा तामे पंछी पवन. पवन म्हणजे वारा. वाऱ्याला जर आपण कोंडला एखाद्या 9 द्वारांच्या पिंजऱ्यामध्ये, तो वारा राहील का? रैवे तो अचरज आहे. 9 द्वारांच्या पिंजऱ्यामध्ये हा प्राणयुक्त आत्मा राहिला, हेच आश्चर्य आहे. उडबे तो अचरज कोण. या 9 द्वारांच्या पिंजऱ्यामध्ये पवन रूपी आत्मा वास करतोय, त्या कुडीला धरून राहिला, हेच आश्चर्य आहे. तो जर देह त्याग करून गेला निघून तर काय आश्चर्य. मृत्यू झाला तर काय असं मोठं काही नाहीये, घबराने का नाहीये. लक्षात ना. मृत्यूच्या भयानं घाबरून जायचं नाहीये. तो येणार, प्रत्येकाला येणार. जन्म झालाय त्याला मृत्यू निश्चित आहे. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन गीतेमध्ये सांगितलंय भगवंताने. ज्याचा जन्म झालाय, जन्म मृत्यू जरा व्याधी, त्याला भेटणारच पुढच्या 3 गोष्टी. काय? जरा म्हणजे म्हातारा पण भेटणार, व्याधी म्हणजे आजार पण भेटणार, मृत्यू तर 100% आहे. मृत्यूचं प्रमाण किती आहे? 100%. एनिवेअर यू गो, एनिवेअर मृत्यूचं प्रिव्हेलन्स रेट आहे 100%. एकही अंश इकडे तिकडे कमी नाही. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. आपलं जीवन कसं भगवत भक्तीमध्ये लावता येईल, आपल्याला सदैव 24 तास कसं भगवंताचं भजन करता येईल, त्यांच्या नामरूप गुणलीलांचा प्रचार कसा करता येईल, ह्याच्यासाठी हे जीवन खर्ची घालायचं, ना की प्रपंचासाठी. कारण प्रपंचासाठी घातलं की घोर दुःख आहे. ह्या 9 द्वारांच्या पिंजऱ्यामध्ये तो पवन रूपी आत्मा राहिला, हेच मोठं आश्चर्य आहे. कारण वाऱ्याला कोण धरू शकतं का? नाही. मग इथं तेच सांगतायत की ह्या गृहारंभो ही दुःखाय विफलश अध्रुव आत्मनः. जे ध्रुव नाहीये ते, तुम्ही ज्या देहरूपी घरामध्ये राहताय ते घरच मुळात काय आहे? अध्रुव आहे. काय आहे? म्हणजे त्याची काय गॅरंटी नाही. मग अशा अनिश्चित अशा घरासाठी तुम्ही निश्चित असं घर बनवताय, हा केवढा मोठा मूर्खपणा आहे. कळतंय तुम्हाला तत्वज्ञान? ह्या अनिश्चित अशा देहरूपी घरासाठी तुम्ही निश्चित असं पक्क घर बनवताय, हा केवढा मोठा मूर्खपणा आहे. हा, तुम्ही मंदिर बनवलं, भक्तांची सेवा केली, पण त्याच्यासाठी कृष्ण भावनेमध्ये यावं लागेल ना तुम्हाला. आजकाल बरेच लोक जे आहेत ते केवळ ह्या अनिश्चित अशा घरासाठी पक्क घर बनवून त्याच्यामध्ये आनंद सोहळे कसे आपल्याला साजरे करता येतील ह्याचाच विचार विमर्श चाललेला असतो. मग अशा लोकांच्या जीवनामध्ये मागच्या वेळेला मी कथा सांगितली होती. एका बाबानं 60 वर्षी रिटायरमेंट सगळं भेटल्यानंतर मोठा बंगला बांधला, सगळ्या लोकांना, आपतेष्टांना, नातेकांना, मित्रमंडळांना बोलावलं आणि मोठा गृहप्रवेश वास्तुशांती कार्यक्रम केला. आणि त्याच रात्री आतमध्ये प्रकट झाले समोर असे, म्हणाले मी आता निघालो तुला सोडून. अरे बापरे, निघालो काय? आता आज तर घर बांधले, वास्तुशांती केली, गृहप्रवेश केलाय, निघालो कुठे? अरे हो, तू गृहप्रवेश केलाय, वास्तुशांती खरं आहे तुझं, पण माझं जे घर आहे ना, तो तुझा देह, त्याची तू काळजी घेतली नाहीस, त्याची मरम्मत कधी केली नाहीस. त्याला डायबिटीस झाला, त्याला प्रेशर झाला, त्याला कॅन्सर झाला, त्याला आणखीन काय झालं, आजार, कोलेस्ट्रॉल वाढला, चरबी वाढली, लठ्ठपणाला, तू काहीच नाही कष्ट घेतलेस. आणि माझं जे घर आहे, काय तुझा देह, तो आता माझ्या राहण्याच्या लायकीचा राहिला नाही. मग कशाला बरं मी राहू? तू तुझं पडकं घर होतं ते बांधून आता मस्तपैकी बनवलेस ना, RCC कॉन्क्रीटचं टकाटक. मग आणि तुझं म्हणणं आहे की मी असल्या तुझ्या गबाळ्या घरात राहू, आय एम लिव्हिंग यू. आणि त्याच दिवशी त्याचा काय झालं? मृत्यू झाला. कळलं? त्यामुळे ह्या देहाची काळजी घेणं ते पण तेवढंच महत्वाचं आहे. काल एक मी युट्यूबवर ते शॉर्ट्स पाहत होतो, माझ्यासारखंच ते डॉक्टर आहेत, डायटिशियन. मी सगळ्यांना सांगत असतो की जीवनातला तुम्ही डाएट करा, तुम्ही व्यायाम करा रोज 1 तास. तर ते सांगत होते परकड भाषेत माझ्यासारखंच की
आयुष्यातला दिवसातला 1 तास जर तुम्ही स्वतःला देऊ शकत नाही तर तुम्ही मेलेले बरे. काय आयुष्यातला 1 तास स्वतःच्या बेटरमेंटसाठी जर तुम्ही स्वतःला देऊ शकत नसाल तर तुम्ही मेलेले बरे. काय उपयोग आहे? जर तुम्ही स्वतःसाठी आयुष्यातला 1 तास दिला, व्यवस्थित व्यायाम केला, आहार विहार व्यवस्थित केला, तर तुमचं हे देह जो आहे, घर आहे तुमचं आत्म्याचं, ते सुदृढ राहू शकेल. अन्यथा काय उपयोग आहे असं सगळं जर्जर घेऊन जगण्याचं? मेलेलं बरं एवढ्या दुःखाची यातना सहन करून. बरं ह्या व्याधी अशाच होत नाहीत. व्याधी आपण स्वतःवर लादून घेतो बिकॉज ऑफ अवर लाईफस्टाईल. आपली जीवनशैली ती बदलली पाहिजे थोडीशी. स्वास्थ्य, स्वाध्याय आणि साधना ही त्रिसूत्री आहे भक्तीची. यासाठी आपलं शरीर पण सुदृढ पाहिजे, मन सुदृढ पाहिजे, चित्त सुदृढ पाहिजे, मग आत्मा सुदृढ राहणार आणि भगवंताचं भक्ती भजन करणार. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आणि तुम्ही घर बांधलं की आलो हो लागून. जसं की मठ मंदिर बांधलं की त्या मंदिरामध्ये उत्सव केला, मग आम्हाला पण उत्सव करायचा आहे. मग कर्ज काढा, हे करा, ते करा, वर्गणी गोळा करा. आलं लागून आलं ते सगळं. कॅपॅसिटी नसताना पण सगळे सोहळे साजरे करावे लागतात. त्याच्यापेक्षा अनिकेत राहिलेलं बरं. हा अनिकेत. स्पेशली बौद्ध धर्मामध्ये अनिकेत राहण्याला खूप महत्व आहे. त्यांचे साधू बरेचसे काय अनिकेतच राहतात. म्हणजे त्यांच्यामध्ये एक नाव प्रमुख अनिकेत हे नाव आहे. सनातन धर्माचाच भाग आहे. हे सगळी शास्त्र जी आहेत ना ती सगळ्यांना लागू आहेत. मग इथं जातपात धर्म जे बाकीच्या गोष्टी आहेत, तथाकथित गोष्टी आहेत, सगळ्या मनुष्य जीवांसाठी लागू आहे. मग तो कोणत्याही जाती धर्मबंधाचा असू दे. गृहारंभो हि दुःखाय हे श्लोकातली म्हणजे चतुर्थांश भाग तुम्ही सदैव डोक्यात कोरून ठेवा. काय पाठ करा? गृहारंभो हि दुःखाय म्हणा, हृदयापासून म्हणा. गृहारंभो हि दुःखाय. अनित्य भौतिक देहात निवास करणाऱ्या जीवाने सुखाचे घरकुल निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्या समोर वैफल्य आणि दुःखच वाढून ठेवले जाते. काही मिळणार नाही. वैफल्य आणि दुःखच मिळणार, काही मिळणार नाही सरते शेवटी. सर्प मात्र इतरांनी निर्माण केलेल्या घरात जाऊन सुखाने राहतो. मग कोण खरा सुखी? कोण? साधू, जो सर्पा समान आहे. रोज घर बदलतोय, खायचे प्यायचे पण वांदे नाही, बरोबर की नाही? आणि हिंसा पण करायची गरज नाही त्या सापासारखी. साधूला कोणी देतं? साधू सारखं राहावं, भिक्षा मागून खावं, हरिनाम भजावं. हा, टेन्शन नाही कसलं जीवनामध्ये बिलकुल. हात वरती करून बाहेर पडावं घराच्या. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कारण स्वतःचं घर बांधणं हे सर्पाच्या स्वभावातच नसतं. तसं साधूच्या स्वभावात कोणत्याही भौतिकतेची आसक्ती असेल तर तो साधू बनूच शकत नाही. कशावरती तरी आसक्ती आहे तो साधू बनूच शकत नाही, संत बनू शकत नाही. रमता जोगी बहता पाणी अशी एक म्हण आहे हिंदीमध्ये. जोगी आहे, जोगी आणि वाहणार पाणी हे समान असतं. ते कधी एका ठिकाणी स्थिर राहत नाही. असं आहे, जोगी बनलं पाहिजे भगवंतांच्या भक्तीमध्ये. योग जुळून घेतला पाहिजे परमेश्वराच्या भक्तीमध्ये. उलट अन्य प्राण्यांनी बांधलेल्या सुयोग्य अशा स्थानी तो राहतो आणि घर निर्मितीच्या कष्टापासून स्वतःला दूर ठेवतो. तो कधी घर निर्माण करायचं कष्ट करत नाही. कारण घर निर्माण करायचं कष्ट केलं की गृहारंभो हि दुःखाय. श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात की भोगवादी मनुष्य अपार कष्ट सोसून वीज, मोटारी, विमाने इत्यादी नवनवीन गोष्टी निर्माण करतो आणि अंततः या सर्व गोष्टी कृष्ण भावनेचा प्रचार करणाऱ्या वैष्णवांच्या सोयीसाठीच आहेत. बघा आज जगभरामध्ये इस्कॉनचे लाखो साधक कोणाच्या जीवावर हरिकृष्ण करताय? गृहस्थांच्या जीवावरती, बरोबर की नाही? ज्यांनी ब्रह्मचर्य स्वीकारलंय, ज्यांनी संन्यास स्वीकारलाय, जे वानप्रस्थी आहेत, असे लाखो अनुयायी इस्कॉनमध्ये आज आहेत भागवत धर्माचे किंवा कोणत्या धर्मामध्ये असतात. हे सगळे कोणाच्या जीवावरती मजा करत असतात? गृहस्थांच्या. कसले टेन्शन नसतं त्यांना. घर बांधलं पाहिजे, भाडं भरलं पाहिजे, EMI भरला पाहिजे, बिल भरलं पाहिजे, काही नाही. आणि इस्कॉनच्या टेम्पल्सची हे प्रमुख त्यामुळे आपण त्याच्यात मोमेंटोमध्ये ते हे दिलेलं असतं ना धोरणं की इस्कॉनमध्ये ज्यानं ब्रह्मचारी आश्रम पत्करलाय त्याच्याकडून 1 रुपया सुद्धा कमाईची अपेक्षा इस्कॉन ठेवत नाही. किंबहुना त्याचा सगळा खर्च
त्याचं उदरनिर्वाह, त्याचे आजार पाजार, त्याचं वस्त्र निवारा जे काय आहे ते सगळं टेम्पल कडून पुरवलं जातं. हा प्रभुपादांनी घालून दिलेला धोरणात्मक निर्णय आहे इस्कॉन मधला. त्यांना एकही रुपया कमवायचा नाही आहे. किती आनंद विचार करा. आणि तुमच्या सगळ्या मरेपर्यंत सोयी झाल्या. ह्याच्यासारखं सुखी जीवन कोणाचं असू शकेल ना. बना सापासारखं. आलं लक्षात ना, बना सापासारखं. या राजापूर प्रांतात ना 1-2-4 डझनभर तरी ब्रह्मचारी झाले पाहिजेत ना. आता आम्ही प्रचार करून उपयोग काय. सगळेच जर म्हणाले शुभमंगल सावधान, आणि मंगलाष्टकामध्ये सगळ्यांना सावधान केलं जातं, तरी पण आपण उडी मारतोय. समर्थ रामदासांना कळलं होतं सावधान मागचा अर्थ, आणि ते पळाले बोल्यावरनं. त्यांना सावधान, अरे शुभमंगल म्हणतात, इकडे सावधान का म्हणताय. सावधान म्हणजे काहीतरी खतरा आहे, बरोबर नाही. 440 व्होल्ट काहीतरी भानगड आहे, वाटायला लागले. लक्षात. तर या 4ही आश्रमामध्ये ज्याला समाज विभागला जाईल त्यावेळेला तो समाज सुदृढ बनेल. जर नुसतेच ग्रस्त झाले तर मग काय, कॉलनीज ऑफ रॅट्स. तुला माहिती आहे कुठचा तरी देश, आय थिंक ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियामध्ये उंदीर पूर्वी नव्हते, आणि ब्रिटिश गेले त्यावेळेला त्यांच्या बोटींवरनं तिकडे उंदीर गेले, आणि तिकडे उंदीर एवढे वाढले विचारू नका. तुम्ही जरा गुगलवरती किंवा युट्यूबवरती सर्च करा. लाखो करोडो उंदीर. कुठचंही रूम उघडली उंदीर, कुठचंही शेतघर उघडलं उंदीर, कुठचंही गोडाऊन उघडलं उंदीर. एवढे उंदीर झाले. आणि तसेच त्या न्यूझीलंडमध्ये ससे ब्रिटिशांनीच दिले होते दोन्ही. एवढे रॅबिट्स आणि रॅट्स. तर जर आपण ह्या 4ही वर्णाश्रमामध्ये समाज विभागून दिला नाही तर आपण ओनली कॉलनीज ऑफ रॅट्स. का मी म्हणतोय, कारण रॅट्सना फक्त एकच काम असते, बस मैथून सुख करणे आणि प्रजोत्पादन करणे. एकाचे 25 3 महिन्यात होतात. किती. एक जोडपं जर उंदराचा नेऊन सोडला तर वर्षभरात त्यांची 12 जोडपी होतात. 12 जोडपींची अजून 12. ट्रिगोनोमेट्रिक नाही, 12 पटीनं असं वाढत जातं ते. अणुबॉम्बपेक्षा पण घातक आहे उंदरांची आणि सशाची पिलावट. तर आपण सगळे त्याच्याच कॅटेगरीतले झालो. जर आपल्यातला कोणाला संन्यास बनायची इच्छा नसेल, कोणाला वानप्रस्थी बनायची इच्छा नसेल, कोणाला ब्रह्मचर्य बनायची इच्छा नसेल, आपण सगळे कोणत्या कॅटेगरीतले झालो. बस ते रॅबिट्स अँड रॅट्सच्या कॅटेगरीतले झालो. डॉग्स अँड हॉग्स. बस केवळ यन मैथुनादि गृहमेधी सुखमितुच्छम. त्या एक तुच्छ सुखामागे सगळे पळत आहेत. गृहमेधी मैथून सुखाच्या, तुच्छ सुखाच्या मागे पळणारे सगळे उंदीर आहेत. आणि सरतेशेवटी जरी एवढं काबाड कष्ट करून तुम्ही कमवला तरी ते सरतेशेवटी भगवंतांचे भक्तच उपभोगणार आहेत. परंतु भक्त केवळ पारमार्थिक सिद्धीसाठी प्रयत्नशील असल्यामुळे ते भौतिक प्रगतीसाठी व्यक्तिशः संघर्ष करीत नाहीत. भक्त केवळ पारमार्थिक सिद्धी, पारमार्थिक त्यांचं कसं स्तर वाढेल भक्तीचा, ह्याच्यासाठीच ते विचार मननशील असतात. आणि त्याच्यासाठी गुरु महाराज सांगतात, त्याच्यासाठी पहिल्यांदा सवयी लावा की नियमित मंदिरात या, दर्शन घ्या, भक्ती भजन करा, भक्तांचा संग घ्या, जप करा, भगवंतांची सेवा करा, ग्रंथ वाचन करा, सत्संगाचं आयोजन करा आपल्या घरदार वाडीवरती. हे केलं पाहिजे. हे समाज उद्धाराचं कारण आहे. आणि हे जो करतो त्याच्यावरती भगवंतांची विशेष कृपा असते. कारण इतरांना भगवंतांना देणं ह्याच्यासारखं महान कार्य या पृथ्वीतलावरती नाही, त्रैलोक्यामध्ये कोणतंही नाही. सगळ्यांना भगवंतांना देणं, ज्याला कळलंय तर इतरांना भगवंतांना दिलं पाहिजे, याच्यासारखं महान कार्य कोणतंच नाहीये. शास्त्रामध्ये स्वतः भगवंत गीतेमध्ये 18व्या अध्यायात सांगतात की यासारखा भक्त ना झाला नाही होणार. जो माझे तत्वज्ञान इतरांना सांगतो भक्तिभावनं, त्याच्यासारखा ना भक्त माझा झाला ना होणार, त्याच्यासारखा ना प्रिय ना कोणी मला झाला ना होणार. असं प्रिय भगवंताचं आपण बनलं पाहिजे. भक्त स्वच्छने, सुंदर भवने आणि सर्व प्रकारच्या ऐश्वर्याचा स्वीकार करतात. ते स्वतःच्या वैयक्तिक आसक्तीपुढे नव्हे तर भगवत सेवेत त्यांचा उपयोग व्हावा यासाठीच. आणि ह्या अशा भौतिकवादी लोकांनी कावाड कष्ट करून त्यांना मग वैफल्य येतं म्हातारपणी, आणि मग ते सगळे इस्कॉनच्या नावानं करून मोकळे होतात. मग भक्त त्याचा स्वीकार करतात. का? भगवंतांची सेवा करण्यासाठी. जसं जॉर्ज हॅरिसननं त्याचं मोठं मॅन्शन लंडन मधलं प्रभुपादांना देऊन टाकलं. मग प्रभुपादांनी तिथं श्री श्री राधा लंडनेश्वर स्थापन केले. आणि आज तर जगातलं सगळ्यात मोठं असं काय आहे, इस्कॉनचं मंदिर आहे. काही प्रमुख मंदिरांपैकी एक असं
तर हे भगवत भक्तिमय जीवन जगताना आपण ही संन्यास वृत्ती आपण सर्पाच्या उदाहरणावरून शिकली पाहिजे. मितभाषी असलं पाहिजे, अल्पभाषी असलं पाहिजे. भौतिक गोष्टींसाठी, भगवत प्रचारासाठी मैं कुत्ता प्रभु राम का भौक कहे तो भौक. भगवत प्रचारासाठी कसं असलं पाहिजे? मला प्रभू श्री रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण आज्ञा केली की माझं गुणगान करत फिर. कुत्रा कसा भोकत असतो मालकाचं घराचं रक्षण करण्यासाठी, तसं आपण आपल्या प्रभूच्या ह्या धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि त्याचा प्रचार करण्यासाठी भुंकत सुटलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथ श्रीमद् भागवतम की, श्री राधा श्याम सुंदर भगवान की, ताई गौर प्रेमानंदे, जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय.